प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिका इतक्या सुंदर वळणावरती चाललेली आहे की एक 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 करत आता मालिकेतले सगळे सगळे छान वळण आपल्यासमोर येत चाललेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे अश्विनचे डोळे उघडण्याचं या मालिकेमध्ये आता सगळ्यात जास्त गरजेचं आहे, कारण अंधाधुंद विश्वास तो ठेवत चाललेला आहे प्रियावरती आणि त्याचमुळे प्रियाचं फावलेलं आहे। आणि आत्तापर्यंत अधिराजकडे आता खूप सारे पुरावे गोळा झालेत, म्हणजे त्यांनी कॅमेऱ्याच्या म्हणजे आपल्या कारच्या डॅश कॅम मध्ये रेकॉर्डिंग केलेलं प्रियाचे किसिंगचे सीन, त्याचबरोबर त्यांनी आता प्रियाने कॅफेमध्ये आपल्याला जे मिठी मारली, जे बोलली, जे तिचं लग्न झालंय त्याच्याबद्दलचं सत्य बोलली, एक 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 करत आता सगळे रेकॉर्डिंग त्याने गोळा केलेले आहेत। वेटरला टिप देऊन, वेटरला कधी कधी रेकॉर्डिंग करायला सांगून, आणि ते सगळे फोडण्याची वेळ आले, कारण आता सायलीला या सगळ्यामध्ये प्रिया याच गडबडीमध्ये राहणं आवश्यक आहे आणि त्याच वेळेला प्रियाला खून सिद्ध करणं शक्य होणार आहे। आणि म्हणूनच अधिराजची एंट्री होताच त्यानंतर लगेचच सँडीचे सुद्धा प्रेक्षकांनो एंट्री होणार आहे आणि प्रियाला जे वाटतंय की आपण आता जो काही पुरावा जाळलाय तो पुरावा मुळातच जळलेला नाहीये, खोटाच पुरावा तिच्याकडे देण्यात आलाय। नक्की काय घडलंय, सगळं कसं घडलंय आणि हे सगळं समजल्यावरती कशा पद्धतीने सामानाच्या सकट आता प्रियाची हकलपट्टी केलेली आहे, सगळं सगळं सविस्तरपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे। छोटासा एपिसोड अजिबात चुकवू नका। आता इकडे आपण पाहिलं की सायली आणि अर्जुन यांनी प्रियाला जाताना तर पाहिलंय, पण प्रियाला जाताना पाहत असताना त्यांना असं वाटतंय की ते अधिराजला भेटायला गेलेत। अर्जुनने अधिराजला पण कॉल केलाय, पण त्याच वेळेला अधिराज आता सांगायला लागतो की खरं तर माझी आणि तिची दुपारची मीटिंग ठरलेली आहे, दुपारी आम्ही दोघं जण एकमेकांना भेटणार आहोत। प्रेक्षकांनो, अर्जुन आता सायलीला सांगायला लागतो, हो ती अधिराजलाच भेटायला गेले, दुपारी त्यांची मीटिंग ठरले। आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते, एक मिनिट अर्जुन सर, ती दुपारी भेटायचं बोलली ना, मग जर का ती आता दुपारी भेटायचं बोलली होती तर तुम्ही एक गोष्ट मला सांगा, दुपारी भेटायच्या ऐवजी ती आत्ता का गेली? तुमच्या लक्षात येतंय का? मग इतका वेळ ती कुठे जाणार आहे? आत्ता लगेचच गेले याचा अर्थ ती दुसऱ्या काहीतरी कामाला गेली असू शकते का? आणि त्यावरती मग आता इकडे सायली आपला मोबाईल पाहते आणि तिच्या डोक्यामध्ये एका झटक्यात प्रकाश पडलेला आहे। तिला आता समजलंय की या सगळ्यामध्ये आता प्रिया कुणाला भेटायला गेले आणि प्रिया आता सँडीला भेटायला गेले हे तिच्या लक्षात आल्यावरती ती आता अर्जुनला सांगते, अर्जुन सर, नाही नाही, आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाला थांबवायला पाहिजे, सँडीला अलर्ट करायला पाहिजे। असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, एक काम कर, तुझी दुसरी मैत्रीण आहे ना, तिला ताबडतोब फोन कर। असं म्हटल्यावरती ताबडतोब आता इकडे ईश्वरीला फोन फिरवला जातो। ईश्वरीला फोन फिरवल्यावरती आपली स्कूटी घेऊन आता ईश्वरी निघालेली आहे। बरं, हे सगळं होत असताना मग आता सायली सांगते, अर्जुन सर, आपल्याला पण जायला पाहिजे। यावरती अर्जुन म्हणतो, आपण जायचं नाहीये, आपण आता इथलं सेटिंग करायचं आहे। आजच्या दिवसाला काहीही झालं तरी प्रियाचं भांड आता फुटलं पाहिजे, यासाठीच इथलं सेटिंग करू। तिकडे तुझ्या मैत्रिणी आहेत ग, काळजी करू नकोस। यावरती सायली सांगते, ठीक आहे। तोपर्यंत मग आता इकडे लगेचच अश्विन म्हणजे इकडे लगेचच आता फोन करून सांगितलेलं आहे सायलीने, ते म्हणजे सँडीला, की सँडी, मगाशी जो कॉल उचलला होतास तो कॉल प्रियाचा होता आणि तो कॉल प्रियाने उचललेला होता आणि त्याचमुळे आता इकडे ती तुझ्याकडे ते घेण्यासाठी येईल, पण माझी मैत्रीण पुरावे ती घेण्यासाठी येईल, पण माझी मैत्रीण तुला पिकअप करेल। आणि तसंच घडतं, प्रिया ताबडतोब सँडीकडे जाते, मला पहिले पुरावे दे, आणि ह्याच्यामध्ये असतं तिच्या सगळ्या बॉयफ्रेंडचा कच्चा चिठ्ठा। पण त्याच वेळेला ईश्वरी त्याला घेऊन पळते, प्रियाला ढकलते आणि ईश्वरीच्या गाडीमधलं पेट्रोल आता बहुतेक संपलंय, पण त्याच वेळेला ईश्वरी थांबले आणि पुरावे तिच्या हातात आहेत। काव्या तिकडे आले, ते पुरावे पाहते आणि सांगते, आता प्रियाचे 3:13 तर वाजणारच। पण त्याच वेळेला मात्र आता इकडे सायलीला फोन आलेला आहे की पुरावे सगळे सेफ आहेत, काहीही प्रॉब्लेम नाहीये, पुरावे अजिबात कोणत्याही पद्धतीने टॅम्पर होणार नाहीत, याची आता काळजी घेण्यात आलेली आहे। सायलीला हे समजल्यावरती मग ती अर्जुनला सांगायला लागते की सगळे पुरावे आता आपल्या हातात आहेत, काही चिंता करायची गरज नाहीये। यावरती अर्जुन म्हणतो, जरी पुरावे हातामध्ये असले तरी ते आता अश्विनच्या समोर कशा पद्धतीने आणायचे ते बघितलं पाहिजे। त्यानंतर तो आता अधिराजला
अधिराजला कॉल केल्यावरती मग आता तो लगेचच सांगायला लागतो, तू आज संध्याकाळी येऊ शकशील? यावरती अधिराज म्हणतो हो, आणि आज मी तिला 5 लाख रुपये ट्रान्सफर केलेत ना, ते ट्रान्झॅक्शन सुद्धा आता माझ्याकडे आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, म्हणजे ते ट्रान्झॅक्शनचं तर तू आता हे करच, पण त्याचबरोबर तुला आता एक गोष्ट मी सांगतोय, तू जे काही तुझ्याकडे आत्तापर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेस, ऑडिओ आहेत किंवा जे काही तुझ्याकडे कागदपत्र आहेत, ते सगळे घेऊन ये. सँडीकडून सुद्धा आता घेऊन येतोय. असं म्हटल्यावरती अधिराज संध्याकाळी यायला तयार होतो. बरं, इकडे आता ईश्वरीच्या गाडीमधलं पेट्रोल संपलंय आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रिया मागून आलेली आहे. प्रिया ज्या वेळेला यांचा पाठलाग करत आता मागून येत आहे गाडीमधून, त्याच वेळेला मग आता सँडीला काव्या सांगायला लागते, एक काम कर, ईश्वरीच्या डिक्कीमध्ये खरे पुरावे टाक. ईश्वरी सांगते, हो, मी एक एन्व्हलप आणलेला आहे. म्हणजे आता तू एक काम कर, तुझ्या एन्व्हलपमधून सगळे पुरावे काढ, ते डिक्कीत टाक. डिक्कीमध्ये कसले मसले कागद असतील ते त्याच्यात टाक. आणि आता गडबडीमध्ये प्रियाने जरी ते खेचले तरी तू तिच्या मागे पळायला लाग, जेणेकरून ती त्याचा काहीतरी फाडून टाकेल किंवा काहीतरी करेल. म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठं आता काम करता येईल. आणि असंच घडतं. प्रियाने ते आता पुरावे म्हणजे तो एन्व्हलप चोरलाय आणि आता सँडी तिच्या मागे धावतोय. प्रियाने त्याच्याकडून एन्व्हलप तर चोरला असला तरी सुद्धा प्रियाला हे माहीत नाहीये की आता त्याच्यामधले कागद खरे आहेत, खोटे आहेत, काय आहे, या गोष्टीची प्रियाला अजिबात काहीच कल्पना नाहीये. आणि म्हणून आता प्रेक्षकांनो, प्रियाने ते ताबडतोब जाळले, कुणाच्याही लक्षात नको यायला. प्रियाने ते पेपर जाळल्यावरती लगेचच प्रिया मात्र निश्चिंत झालेली आहे. तिला इकडे आता ईश्वरी सांगायला लागते, ताबडतोब आत्ताच्या आत्ता एक काम करायचं आहे, हे पुरावे घे आणि तू आता अर्जुनकडे पोच. आज संध्याकाळपर्यंत आता इकडे प्रियाची काहीही झालं तरी काशी ही झालीच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुनला समजले की प्रियाने या सगळ्यामध्ये खोटे पुरावे जाळलेले आहेत आणि खोटे पुरावे जाळून आता प्रिया खरे पुरावे आपल्याकडेच ठेवलेले आहेत. त्यानंतर प्रिया घरी आले. प्रिया आता इतकी खुश आहे प्रेक्षकांनो, तिला आता असं वाटतंय की आपण आता जगच जिंकलंय. पण तिला माहित नाहीये आज तिचे 3:13 वाजवायला सगळेजण आतुर आहेत. बरं, त्याच वेळेला इकडे आता अश्विनला अर्जुन सांगतोय, अश्विन, आज कुठेही जाऊ नकोस, आज तुझ्याकडे माझं महत्वाचं काम आहे. आणि त्यावरती अश्विन म्हणतो, दादा, अरे काय बोलतोयस तू? खरं तर आज न मी तन्वी सोबत जाणार होतो लंच डेटसाठी, पण ठीक आहे, तोपर्यंत तर मी आहेच ना. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, मग तुला काही काम आहे का दुसरं? त्यावरती तो म्हणतो, नाही, अगदी रात्रीपर्यंत मी इथेच आहे. आता सध्या तरी काही इमर्जन्सी नाहीये, आज ऑफच आहे. अगदी इमर्जन्सी आली तर जावं लागेल, पण तोपर्यंत तर मी आहेच. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सगळी सूत्र लगेचच फिरवतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतो की लवकरात लवकर आता अधिराजला आपल्याला बोलवून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मग अधिराजला बोलवलं जातं. इकडे तो घरच्या कुणालाच माहित नाहीये की अर्जुनचा प्लॅन काय आहे. आणि त्याचमुळे आता इकडे अर्जुन एकदम बिनधास्तपणे बसलाय. आणि त्याच वेळेला आता तो कल्पनाला वगैरे सांगतोय की आज कुणीही कुठेही जायचं नाहीये. आज आपल्या घरामध्ये खूप मोठा आता ड्रामा घडणार आहे. आणि त्यावरती मग आता कल्पना म्हणते, नको रे, हा सगळा आता ड्रामा बाद झाला, मला तर या सगळ्याचा कंटाळा आलाय. यावरती अर्जुन सांगायला लागतो, यावेळेला जो ड्रामा पाहायला मिळणार आहे ना, तो आता खरंच इतका पॉझिटिव्ह कमाल धमाल असणार आहे ना, की आता काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये तुम्हाला धमाल येणार आहे. पण आता महत्वाची सत्य सुद्धा समोर येणार आहेत. अश्विन म्हणतो, दादा, काय झालं? तू मला सुद्धा थांबवून ठेवलंस, काही तुझ्या डोक्यामध्ये चाललंय का? यावरती अर्जुन म्हणतो, अश्विन, तू थांब, तुला समजेल, तू इथे असणं महत्वाचं आहे. असं म्हटल्यावरती आता अश्विनला साधारण अंदाज आलेला आहे. बरं, सँडीला फोन करण्यात आलेला आहे आणि सँडीला फोन केल्यावरती सायली आता सांगायला लागते, लवकरात लवकर सँडी ये, तोपर्यंत प्रिया इकडे पोहोचेलच. प्रिया पोहोचायच्या आधी आता तू इकडे पोहोचणं गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती सँडी सांगतो, तुम्ही चिंता करू नका, माझ्याकडे पुरावे आहेत आणि ती आता माझ्या मागे येणार नाही, कारण तिला असं वाटते की पुरावे सगळे तिने जाळून टाकलेले आहेत. पण आता पुरावे जळलेले नाहीयेत, तर ते माझ्याकडे. आता नुकतीच प्रिया घरी आलेली आहे. ज्या वेळेला प्रिया घरी येते आणि त्यावेळेला मग आता इकडे सांगायला लागतो, अश्विन, काय ग, तुझी इमर्जन्सी होती ना, झाली का इमर्जन्सी? म्हणजे इमर्जन्सीमध्ये कसली मीटिंग वगैरे होती ती झाली का? यावरती प्रिया आता सांगायला लागते, अश्विन, अरे मी गेले होते खरे,
पण खरं सांगायचं तर आता म्हणजे तिकडचं काम ऑलरेडी उरकलेलं होतं. यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, "अगं, इमर्जन्सी असते आणि काम उरकून जातं. मला तर काही कळतच नाहीये, कसली आली ही इमर्जन्सी?" असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, "तू मुळातच आता इकडे तुला एक काम करूया. तुझ्या जे कंपनीचे मालक आहेत ना, त्या मालकांशीच एकदा भेटूया का आपण?" यावरती प्रिया आता म्हणायला लागते, "तुला काय प्रॉब्लेम काय आहे? माझ्या आता मालकांशी जर का मला अश्विनला भेटवायचं असेल, तर मी कधीही भेटवेन त्याला. त्यासाठी मला तुझ्या परवानगीची काही गरज नाहीये." अर्जुन म्हणतो, "मी कुठे म्हणतोय माझ्या परवानगीची गरज आहे. पण जर का ते आता स्वतःसमोर आले मालक, तर आता अश्विन तू बोलशील ना?" असं म्हटल्यावरती प्रिया आता गडबडले. "का? माझे मालक कशाला इकडे येतील? किंवा माझे बॉस इकडे येण्याची काय गरज पडले?" यावरती अर्जुन म्हणतो, "नाही, नाही, गरज कसलीच कुणालाच काही पडलेली नाहीये. पण आता ते जर का स्वतःहून आले तर?" असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो, "दादा, तुझं सकाळपासून काहीतरी चाललंय, की आता इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. नक्की काय आहे? आणि आत्ता तू तन्वीच्या बॉसवरती का आलास?" यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, "थांबा, सगळ्यांनी शांत राहा. मी जे काही खरं-खरं आहे ना, ते सगळं तुमच्या समोर आता आणणार आहे आणि त्यामुळे शांतपणे आता तुम्ही राहा." असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतोय, "थांब रे अश्विन, त्याला काय सांगायचंय ते तर ऐकूया." असं म्हणताच आता मात्र धमाकेदार एंट्री झाली. ती म्हणजे इकडे आता तोपर्यंत प्रिया इकडे मोबाईल घेते. ती अधिराजला कॉल लावते. "हा इकडे कसा येईल?" "नाही, नाही, अश्विन, अर्जुन उगाचच मला फसवतोय." पण त्याच वेळेला अधिराज एंट्री झालेली आहे आणि त्याच वेळेला अधिराजची एंट्री झाल्यावरती अधिराज अश्विनच्या समोर आता असे काही महाभयंकर पुरावे सादर करतोय, की त्यानंतर अधिराजने दाखवलेले ते व्हिडिओ सगळ्यात पहिले ते म्हणजे आता इकडे कॅफेमध्ये अरसाईल इकडे आता ज्या वेळेला प्रियाने मारलेली मिठी कॅफेमध्ये तिने आता सांगितलंय, की माझ्या आता आई आजारी आहे, वडिलांना पॅरालिसिस झालाय, माझा नवरा दारू पितो आणि तो आता मला मारतो. हे सगळं सगळं ज्या वेळेला मात्र आता समोर आलंय आणि त्याच वेळेला आता अश्विनला हसावं की रडावं काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतोय, "पण तू हे सगळं मला का आणून सांगतोयस? तू हे सगळं मला का दाखवतोयस?" असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे खरं सांगायचं तर आता तुला हे सांगण्याचा माझा हेतू एकच आहे, कारण तुझे डोळे उघडणं. आणि या सगळ्यामध्ये अश्विन आता चिडतोय आणि चिडलेला अश्विन आता सांगायला लागतोय, "पण तू तू माझ्या बायकोला नादी लागून मला आता उघडपणे हे सगळे फोटो दाखवायला आलास, तुला काहीच वाटत नाहीये?" आणि त्यावरती मग आता तो सांगायला लागतो, "नाही, ऐक माझं म्हणणं एकदा. हे सगळं सगळं मला आता करायला अर्जुन आणि सायली यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतरच आता मी हे सगळं केलंय. मुळातच मी अर्जुनचा मित्र आहे." असं म्हटल्यावरती मग आता इकडे अधिराज सांगायला लागतोय, "काय?" आणि त्यावरती प्रिया म्हणते, "बघितलंस? बघितलंस? मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. मुळातच हे सगळं जे काही केलंय ना, हे आता केलेलं आहे ते म्हणजे या दोघांनी. या दोघांनीच हा सगळा डाव रचलाय. दोघांनीच मला बदनाम करण्याचं ठरवलंय." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, "नाही." अर्जुन आणि सायली आता सत्य उघडतात आणि त्यानंतर पैशाचे ट्रान्झॅक्शन हे ते सगळं चिडलेल्या आता मात्र अश्विनने, "इतकं खोटं तू कशी बोलू शकतेस? मला खरंच कळत नाहीये की इतकं खोटं बोलणाऱ्या मुलीसोबत मी इतके दिवस कसा विश्वास ठेवला. इतके दिवस दादावहिनी मला आता सांगण्याचं काम करत होते, पण मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि तुझ्या मूर्खपणावरती विश्वास ठेवला." असं म्हणत चिडलेल्या मात्र आता अश्विनने तिचा हात धरत तिला आता फरफटत घराबाहेर काढलेला आहे. एका झटक्यात प्रेक्षकांनो आता मात्र प्रियाची रवानगी झालेली आहे.